डिप्लोमाला ना. आणि डिप्लोमा संघाला आपल्या कॉलेजचे लाडके प्राचार्य डॉक्टर श्रीनिवास सिरकंदे सर यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस डिप्लोमा संघाला दिलेले. सरांनी खूप चांगला खेळ केला डिप्लोमाने, त्याच्यामुळे डिप्लोमा संघाला आपल्या कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर श्रीनिवास सिरकंदे सरांकडून 501 रुपयाचं बक्षीस मिळतंय. हा स्ट्राईक वरती वैभव कवडे, गोलंदाजी करतोय शंतनू गाटे. पाहायचंय अतिशय अतिशय सामना इथून पुढे. हा पहिल्या चेंडूला वॉर्निंग असेल तो चेंडू डेट दिला जाईल, दुसरा चेंडू मात्र डायरेक्ट न दिला जाईल. बघायचंय वैभव कवडे सामना करतोय शंतनू गाटे. पहिला चेंडू तटवलेला आहे. पाहायचं किती धावा जात आहेत. पहिल्या चेंडूवरती 1 धाव घेतलेले इनविन्सिबल वॉरियर्स संघाचा सलामीचा फलंदाज वैभव कवडे. थोडस सलामीच्या ह्या जोडीमध्ये बदल. सूरज नाईकनवरे आणि वैभव आले ते सलामीसाठी. दुसरा चेंडू दिशाहीन चेंडू, अवांतर धाव संकेत बार. अतिशय चांगला चेंडू, परंतु एक लेग बायचे धाव या ठिकाणी केलेली. शंतनू गाटे सामना करताय वैभव कवडे. चांगला फलंदाज आहे. पहा ब्लॉक होल पद्धतीचा चेंडू 1 धावेसाठी. शंतनू गाटे सामना करतो सूरज नाईक. दिशाहीन चेंडू, अवांतर धाव संकेत बार, वाईड. टप्पा घ्यायचा आहे. पाहायचंय पुन्हा एकदा आता टप्पा. शिवदत्त संकेत धावबाद करण्याचा प्रयत्न करतो, परंतु पोहोचलेला आहे फलंदाज वैभव कवडे. अतिशय चपळ फलंदाज आहे, परंतु इनविन्सिबल वॉरियर्स संघाचा इतिहास जर बघितला तर धावबाद होण्याचं प्रमाण जरा जास्त आहे. त्याच्यामुळे थोडस मला वाटतंय लास्ट चेंडू. लास्ट ना. हा बरोबर आहे सर. संदीप कांबळे सर रात्रीमध्ये जागताना बघा फुलटॉस चेंडू पर्यंत पाहिजे तेवढा फायदा उठवता आलेला नाही. साहिल वागवान सर अतिशय उत्कृष्ट कोच, दक्ष कोच. कोचच्या नशिबात कुठं जिंकलं नाही असं वैयक्तिक कोचचं स्वतःच म्हणणं आहे, आमचं म्हणणं नाही. कोच म्हणून आजपर्यंत साहिल भागवान सर यांची टीम कधी जिंकलेली नाही असं त्यांचं म्हणणं आहे. युनिव्हर्सिटीला आहे असं कुठेतरी आहे. हा कोच म्हणून मेडल आहे त्यांना. अतिशय सुरेख क्षेत्ररक्षण अभिषेक डोबे. एबी डिव्हिलियर्स संघाचा एबी डिव्हिलियर्स चांगलं क्षेत्ररक्षण, चांगला फटका मारला होता सुजित डोहनेच्या गोलंदाजीवरती सूरजने, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण केलं एबीडी. वैभव कवडे दिशाहीन चेंडू सुजितचा, अवांतर धाव संकेत बर. स्टोन म्हणून ज्याची ओळख आहे तो सुजित डोहने. पाहायचं आहे वैभवला कसं गोलंदाज करतो. फटका मारलाय, पॉवरफुल हिट वैभवचा. अतिशय सुरेख फटका, अतिशय सुरेख फटका. बघा सर हे चालले ती बघा श्री सर बघा चालले ती सगळेजण. वैभव कवडे आपल्या संघासाठी पूर्ण ताकदीने खेळतो तो वैभव. सजित दोहे अतिशय सुरेख क्षेत्ररक्षण. शंतनू गाटे तेवढंच चांगला थ्रो केलता.
परंतु रनिंग बिटवीन मध्ये सूरज आणि वैभव खूपच फास्ट. सुजित ढोणे चांगली गोलंदाजी करतो. वैभव कवडे बॅटची कड लागलेले वरती गेलेला आहे. जेलबाद झालाय तो वैभव. नियश नवले एकटा सेलिब्रेशन करतोय. तिकडं टीम इकडं नवले तिकडं काय चाललंय इकडं पूर्ण टीम इकडं सेलिब्रेशन करते. नवले तिकडं सेलिब्रेशन करतोय. चिंट्या बाय आता आलेला आहे वैभवची जागा घेण्यासाठी ओंकार. दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू सामना करतोय ओंकार. पाहायचे मारलेला बेट झालाय. निर्धाव चेंडू शतक संपतोय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते ते 16. एक बाद 16. चॅलेंजिंग ओव्हर नाही ना सर आत्ताची? नाही ठीक आहे. हा गेल्या वर्षी एका टीम मध्ये खेळणारे हे खेळाडू आज मात्र एकमेकाच्या विरोधात उभे ठाकलेत. सूरज नाईक नवरे शंतनू गाटे जे गेल्या वर्षी एका टीम मध्ये खेळत होते या वर्षी मात्र एकमेकाच्या विरोधात खेळतायत. हेच असते गेम, हेच असते क्रिकेट, हाच असतो खेळ. पंचांना पाणी द्यायचंय. जय राहिले असलेलं पाणी कॉमेंटेटरला पण द्यायचंय. आता मात्र वैयक्तिक पहिलं संघाचा 3रा षटक घेऊन येतोय तो चैतन्य शिरकांडे. बॉक्स क्रिकेटचा बादशाह चैतन्य बाहेरचं गोलंदाजीसाठी आला होता. चैतन्य सामना करतोय तो सूरज. पहिला चेंडू दिशाहीन चेंडू अवांतर धावसंख्येत भर. लाईनच्या खूप बाहेर टाकलेला हा चेंडू. वैभव कवरे बॅटच्या कडला लागून कॅच ओढलेला. अक्षय गायकवाड चपळ क्षेत्ररक्षक मॅक्सी अक्षरशः गाहरीने जसे पिल्लावरती झपड मारावी तसा तो चेंडूवरती झाप मारतो अक्षय गायकवाड. ओंकार बसा त्याच्या बॅटला आज काही बॉल कनेक्ट होत नाही. जय दे चांगली गोलंदाजी करतोय चैतन्य शिरकांडे. टीम स्पिरिट उत्कृष्ट गोलंदाज उत्कृष्ट क्षेत्ररक्षक स्वतःच्याच गोलंदाजीवरती अडवलेला हा चेंडू. चौकार. हा सर एक मिनिट ही शिदे उठ शिदे आहेत ना. चौकार पाहायचंय. पुन्हा एकदा लेग साईडच्या दिशेने मारायचा प्रयत्न परंतु निर्धावाचा चेंडू. शेवटचा चेंडू राहिलेला आहे या षटकातला. पुढे ट्रेटला मारलेला चेंडू नाही. थोडस थ्रो लेट आला. 3 षटक संपली होती. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली होती 23. आता मात्र चॅलेंजिंग षटक असेल. कंपल्सरी चॅलेंजिंग. तोडो फोडो तोडाफोडा राज्य करा असं हे षटक. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली होती 23. आणि हा सारखंच आम्हाला डिस्टर्ब करतोय तो छोटा अनिकेत इकडून तिकडे जातोय. मित्रांनो तुम्ही तिथे बसा परंतु पाठीमागची नेट वरती करायची आहे.
सूरज आटोळे आपला संघ बाद झाला असला तरी आपण ही टुर्नामेंट पार पाडण्यासाठी मदत करायची आहे मित्रांनो. आपल्याला किती वेळा सांगायचं ती वर करायची आहे नेट. चॅलेंजिंग षटक घेऊन आलाय तो शंतनू गाटे. सामना करतोय बसाटे. पहिला चेंडू फेकलेला आहे. यश नवले उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आहेत. यश नवले विजेच्या खांबा एवढा उंच असणारा हा प्लेअर चिंट्या पिल्या आणि राम गोगरे सरांचा जादू यश नवले. बघा सलग 3 चेंडू डॉट काढलेले. धावबाद करण्याची चांगली संधी होती परंतु मिस केलाय. पहिल्या 3 चेंडू मध्ये फक्त एकच रन घेतलेले. अजून 3 चेंडू 9 धावा करायच्यात. शंतनू गाठे सामना करतोय तो सूरज. गेल्या वर्षी एका टीम मध्ये खेळलेले आता मात्र विरोध आहेत. न समजलेला चेंडू धावबाद करायचा पाहायचंय होतंय का रन आउट. काय पंचांचा निर्णय धावबाद. अरे ह्या टीमची पहिल्यापासून ही खासियतच आहे धावबाद. टॅग लाईन आलेला आहे. धावबाद झालाय तो सूरज. धाव संख्या झाली ती 24. 4 चेंडू झालेले आणि या 4 चेंडू मध्ये फक्त 1 धाव घेतलेली. हा 4 चेंडू झालेले फक्त 1 धाव घेतलेली सर यावरून. पाहायचं शेवटचे 2 चेंडू डॉट चेंडू निर्धाव चेंडू. शेवटचा 1 चेंडू पाहायचं किती धावा घेत आहेत. चिंट्या अक्षरशः चिंट्याचा ऊर भरून आलेला आहे. चिंट्या गेले 3 दिवस जेवण केलं नाही त्याने का तर मॅच खेळायची सामने खेळायचे. बघा कसा आहे धावबाद. दुसरा गडी धावबाद झालाय. डक आउट का नाही झाला. गोल्डन डक ना. 1 रन निघली सर फक्त 1. 0 काउंट करायची 0. निर्धाव षटक. 4 षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या झाली ती 23. 23 धावा झालेल्या आहेत मित्रांनो. अतिशय उत्कृष्ट षटक टाकलं हे शंतनू गाटेने. सिव्हिलचा तो विद्यार्थी शंतनू गाटे चांगलं षटक टाकलंय. शेवटचे 6 चेंडू पाहायचे किती धावा काढतायत परंतु सुजित डोने स्टोन आलाय तिकडून. अतिशय सुंदर गोलंदाजी. अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण. अतिशय सुंदर. आता मात्र चौकार गॅप मधून गेलेला हा चौकार. चांगला प्रयत्न केला. शिवदत्त साळुंके वाऱ्यासारखा पळतो इकडून तिकडं. आखोड टप्प्याचा चेंडू टाकायचा प्रयत्न परंतु दिशाहीन चेंडू वाईड. अवांतर धाव संख्येवर शिवा मोठे रावळपिंडी एक्सप्रेस. शिवा मोठे फुलटॉस चेंडू यश नवले चांगलं क्षेत्ररक्षण. शरीराचे काटे परंतु बुरजासारखा उभा आहे समोर तो.
चेंडू त्याच्यापासून जाईल तो कसला बघा यश नवले उगाच नाही खेचून आणलाय सिव्हिल डिपार्टमेंटला तो राम सर यांनी. अरे खेळाडू तसा आहे निघाला होता एआयडीएस कडे पण खेचलाय त्याला. सिव्हिलचा खतरनाक प्लेअर आहे तो यश नवले उत्कृष्ट प्लेअर आहे. शंतनू घाटे फक्त खेळातच नाही तर अभ्यासात सुद्धा त्याचा दबदबा आहे. ऑल क्लिअर खेळाडू येतो बघा. फास्ट टाकायचा प्रयत्न नो बॉल हाईटचा नो बॉल बरोबर आहे शिवा हाईटचा नो बॉल दिलेला आहे. फ्री चेंडू अतिशय दक्ष पंच दोन्ही हाईटच्या नो बॉलवरती चौकार फ्री हिट होता परंतु बेट झालाय तो ओंकार. षटक संपतंय 5 षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या झाली होती 30 जिंकण्यासाठी करायच्या ते 31 34 झालाय का सॉरी थोडेसे चेंज. धावा झाल्या 33 जिंकण्यासाठी करायच्या 34. कर्णधार दोन्ही संघाचे कर्णधार जिंकण्यासाठी 34 धावांची गरज आहे. राजपूत सरांना विनंती इथंच बसायचंय सर इथनं हलायचं नाही. पुढचा साहिल भगवान सर यांना विनंती पुढील होणारा सामना त्याचे नाणेफेक करून घ्यायची आहे. कॉइन द्यायचा आहे प्रत्येक 10 गुडे संघाचे कर्णधार. नाणेफेक करायचे चला. हा गेम सिंगर्स विन द टॉस अँड चूज टू ठरवा सांगतील. चला इनविन्सिबल वॉरियर्स संघ या ठिकाणी क्षेत्ररक्षणासाठी गेलेला आहे. अनस्टॉपेबल वॉरियर्स संघाचे 2 सलामीचे फलंदाज मैदानात उतरतायत. शंतनू घाटे शिवदत्त साळुंके. लक्ष द्यायचे पंचांकडे इकडे बसलेली नाही बरं पुढच्या अंकाला. ओके डन. वैभव कवडे संघाचा पहिला वैयक्तिक पहिला षटक घेऊन आलाय. सामना करतोय शंतनू घाटे. पहिला चेंडू बॅट चिक्कर घेऊन गेलाय. थर्ड मॅनच्या दिशेने चौकार. वैभव कवडे ज्याच्या नसा नसात क्रिकेट आहे ज्याच्या नसा नसात खेळ. स्ट्रायकर्स एकतर खाली बसा तर बाहेर या. थंडर स्ट्रायकर एकतर खाली बसा तर बाहेर या. ओके ओके सॉरी. पुन्हा एकदा चांगल्या टप्प्याचा चेंडू निर्धाव चेंडू. मारलेला आहे चेंडू चौकार. वैयक्तिक 8 धाव संख्या खेळतो तो शंतनू.
संघाचे धावा झाले ते 8 आणि शंतनूचे धावा झाले ते 8. डन सर चालतंय. वैभव कवडे सामना करतोय. शंतनू 2 चौकार लावले ते शंतनूने पाहायचं तिसऱ्याला थर्ड मॅचच्या दिशेने 1 धाव घेतलेले 1 धाव पूर्ण. गोलंदाजी करतोय तो वैभव. आता फलंदाजीसाठी आलाय तो शिव. त्याने क्षेत्ररक्षण चांगलं केलं. पाहायचं आता फलंदाजीमध्ये काय करतोय. ऑफ साईडच्या दिशेने मारलेला हा फटका चांगला. चांगलं क्षेत्ररक्षण सुरतचं चांगला थ्रो परंतु रनिंग बिटवीन विकेट मध्ये खूपच फास्ट आहेत हे दोन्ही प्लेयर शंतनू आणि शिव. वैभव कवडे विचार करून गोलंदाजी करतोय. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 10. वैयक्तिक शंतनू गाठे 5 चेंडू 9 धावा तसेच शिवा 1 चेंडू 1 धाव. जिंकण्यासाठी 24 धावाची आवश्यकता 24 चेंडू 24 धावा. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती बिनबाद 10. 24 चेंडू 24 धावांची गरज. ओंकार बसाटे वैयक्तिक पहिलं संघाचं दुसरं षटक घेऊन आलाय तो ओंकार बसाटे. सामना करतोय तो शिव. पाहायचंय पहिला चेंडू अचूक टप्प्यावरती टाकलेला चेंडू निर्धाव चेंडू जोरदार अपील केलेले कटआउटचे परंतु अपील फेटाळण्यात आलेले. पंचांनी नॉट आउट घोषित केलेला आहे. अपील मध्ये अति उत्साहपणा काय नाही. पंचावर कोणत्या प्रकारचं दबाव नाही. नॉकआउट पद्धतीचे चालू असलेले सामने आता उद्यापासून ह्याच इंटेन्सिटीने चालू राहणार आहेत हे सगळे सामने पाहायचे. थर्ड मॅचच्या दिशेने आता मात्र शिवाने फटकवलेला हा चौकार लावलेला आहे. संघाची धावसंख्या वाढवतोय. ओंकार बसाटे विरुद्ध शिवदत्त. पुन्हा एकदा आखोड टप्प्याचा चेंडू. पुन्हा रिझल्ट तीच चौकार. धावसंख्या झाली ती 18. 3 चेंडू 18. सुरेख फलंदाजी शिव पुढून खेळण्याचा प्रयत्न परत थर्ड मॅचच्या दिशेने पुन्हा एकदा पाहायचंय. 3 चेंडू 3 चौकार. तुम्हाला काय वाटतं सबका सर आता 3-3 वॉर्डर तिथे गेले तर वैभवने काय केलं पाहिजे. मला वाटतं थोडंसं क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला पाहिजे सर. आखोड टप्प्याचा चेंडू टाकत असताना थर्ड मॅचच्या दिशेने थोडासा फिल्डर वरती घेतला पाहिजे होता. जर क्षेत्ररक्षण धावसंख्या झाली 22. 4 चेंडू 22 धावसंख्या. जर फिल्डर जर व्यवस्थित बॉल जात नसेल तर बॉल वेगळ्या दिशेला टाकावा. आता जसा टाकला खूपच कमी धावांचा टार्गेट असल्यामुळे थोडस गोलंदाजी विचारपूर्वक झाली पाहिजे. क्षेत्ररक्षण त्या दिशेने लावलं पाहिजे. पाहायचंय फक्त एकटा प्लेअर हा जीव तोडून खेळतोय. षटक संपतंय सर. धावसंख्या झाली ती 2 षटकाच्या समाप्तीनंतर 22. जिंकण्यासाठी 18 चेंडू 12 धावा. वैयक्तिक शंतनू 5 चेंडू 9. शिवा कारण क्रिकेट आहे सर. क्रिकेटमध्ये काही करू शकतं. गेल्या सामन्यात साहिल सर आपण बघितलं की डिप्लोमाच्या संघाने अतिशय कडवी झुंज दिली. एक माफक टार्गेट परंतु एसबी डिफेंडर्स संघ चेस करता करता एसबी किंग्स अक्षरशः त्यांना घाम फुटला होता. आता मी नाव घेताना वैभव कवडेचा संघ असं म्हणतो कारण की मला त्यांच्या संघाचं नाव येत नाहीये. 2 वर्ष ह्या नाईटचे उत्कृष्ट असे खेळाडू ह्या संघात आहेत. म्हणजे कंटिन्यू बक्षीस आणि डायरेक्ट हिट आणि शूट झाले ते बाद. रनआउट आम्ही दुबल यांनी केलेले रनआउट. मिसफील्ड झाले होते सर परंतु अतिशय सुरेख त्या ठिकाणी हिट केलता तो आबी दुबलने. डायरेक्ट हिट वरती रनआउट झालाय तो शिव. रनिंग मध्ये थोडासा ताळमेळमध्ये त्यांना कमीपणा झाला आणि धावबाद झालाय तो शिव. आणि फलंदाजीसाठी कोण आलाय. फलंदाजीसाठी आलाय तो यश नवले.
या संघाचा कर्णधार बॅकबोन यश नवरे, ज्याने निवडून प्लेयर घेतले आपल्या संघामध्ये तो यश. पाहायचंय पहिला चेंडू बीट केलेला आहे. सेम टू सेम वैभवची कॉपी यश नवले. जसा वैभव त्याच्या फर्स्ट इयर सेकंड इयरच्या काळात होता तसाच यश नवले उत्कृष्ट अशी गोलंदाजी उत्कृष्ट अशी फलंदाजी करतो. तो वैभव सिनियर वैभव ज्युनियर वैभववर हवी होताना पाहायचंय सर कसं 2 चेंडू सलग डॉट काढलेले आहेत. त्याच्या आधीच्या चेंडूवरती धावबाद घेतलेला आहे म्हणजे 3 चेंडू सलग डॉट काढलेले आहेत. 18 चेंडू 12 धावांची गरज असताना या षटकामध्ये मात्र वैभव धावा देत नाही. हा सामना एक वेगळ्या वळणावरती चाललेला आहे. 18 चेंडू 12 धावांच्या आवश्यकतेनंतर आता मात्र झालेला आहे तो सामना. डायरेक्ट हिट झाला असता तर शंतनूचं देखील काम तमाम झालं होतं आणि हा अनस्टॉपेबलला मोठा धक्का बसला असता. जर डायरेक्ट हिट झाला असता तर उत्कृष्ट अशी क्षेत्रके सूरज. दोन्ही संघ सर चांगले आहेत आणि दोन्ही संघाचे खेळाडू असे आहेत की आम्ही सामना सोडणार नाही, शेवटच्या चेंडूपर्यंत सामना नेणार अशा इंटेन्सिटीने खेळतात ते. दबाव 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 नॉकआउटचा दबाव. 13 चेंडू 11 धावांची गरज. पुढे खेळलेला प्रयत्न पाहायचे धावबाद झालेत का. मोठा धक्का मोठा धक्का धावबाद केला बसलेला हा मोठा धक्का. वैभव कवडे दाखवतोय मागच्या वर्षीचा का विनर आहे म्हणजे लीग मॅचेसचा. हा सर बरोबर आहे सर. गेल्या वर्षी लीग मॅचचा तो ऑक्शन लीग आपली मला वाटते झालती त्याच्यामध्ये बी तो तुमच्या संघाकडून खेळत होता. चांगलं ओव्हर टाकले त्याने जसे हा ओव्हर झाली सर. 12 चेंडू 11 धावा. चॅलेंज ओव्हर अशी एक तर मॅच इकडे जाणार आहे आणि 11 रन केले की ही मॅच इकडे जाणार आहे. आता बघू जर 9 रन केले तर डायरेक्ट 5 वर येणार आहे. 5 रन केले तर 2च जाणार आहेत. विचार करून खेळायचे विचार करून खेळायचे. 18 चेंडू 12 धावांची गरज असताना 12 चेंडू 11 धावांवर तो येऊन ठेपलेला हा सामना. वैभव कवडे ज्याने एक अचूक नियोजन केलं, अचूक क्षेत्ररक्षण लावलं आणि त्याच दिशेने क्षेत्ररक्षणानुसार गोलंदाजीच्या या ओव्हरमध्ये 2 फलंदाज त्याने धावबाद केलेत की जे चांगले फलंदाज सलामीचे फलंदाज धावबाद केले आणि एक अक्षय. मागच्या वर्षी सर तुम्हाला आठवते का आपल्या विरुद्ध फायनलला अक्षय होता त्यांच्या टीम मध्ये किंग्स मध्ये. आता तो आलाय गोलंदाजीला आणि बॅटिंगला कोण आलाय चैतन्य श्रीखंडे ज्याने 2 मॅचचे मॅन ऑफ द मॅच पटकावलेत. तुम्हाला काय वाटतंय 12-11 सोपे. नक्कीच सोपं आहे आत्ताच्या कंडिशनला सर, परंतु समोर प्लेअर पण तो चांगला खेळलेला आहे. मॅन ऑफ द मॅच राहिलेला आहे 2 सामन्यामध्ये. नक्कीच सामना फिरवण्याची ताकद आहे त्याच्यामध्ये. पहा आणि उत्कृष्ट पद्धतीचा चौकार चॅलेंजिंग ओव्हर मध्ये चौकार मारतोय पण जिंकण्याची गरज आहे. 11 चॅलेंजिंग ओव्हरचा काय उपयोग होणार नाहीये. देखील बॉलिंग टीमला उपयोग होऊ शकतो चॅलेंजिंग ओव्हरचा जर त्यांनी 10 रन नाही दिलं तर. चैतन्य श्रीखंडे चांगला फलंदाज आहे सर. या अटीतटीच्या सामन्यामध्ये त्याला डॉट चेंडू सामना कसा पलटायचा हे चांगलं माहिती आहे, परंतु निर्धाव काढलेला आहे हा चेंडू. 2 चेंडू मध्ये 4 धावा आलेले आहेत. 4 चेंडू 6 धावांची गरज आहे. हा सामना गुड फील्ड मॅच सोडेल तो वैभव कसा. वैभव कवडे ज्याच्या सोडेल तो वैभव कसा. नसा नसात क्रिकेट आहे, नसा नसात खेळ आहे. हा खेळाडूच वेगळा आहे सर. आहे धमक आहे. जी पहिली धमक होती ती धमक अजून आहे. विराट कोहलीचा फॅन काय ते बी दाखवून देतोय. क्षेत्ररक्षण विराट कोहली सारखं. डेड चेंडू डेड पद्धतीने चेंडू डेड चेंडू दिलेला आहे. ठीक आहे
पहिल्या 3 चेंडूमध्ये 5 धावा आलेल्या आहेत. यश नवले स्ट्राईक वरती जायचंय. पाहायचं या 3 चेंडूमध्ये आणखी 5 धावा घेऊ शकतायत का. जर 5 धावा आपण या 3 चेंडूमध्ये काढला तर हा सामना या ठिकाणी संपेल. सूरज जिंकण्यासाठी 6 करायचे आहेत पण चॅलेंजिंग ओव्हर आहे त्यासाठी 5 धावेची गरज आहे. नॉकआउटचं प्रेशर लेग बायची एक धाव मॅच येणार आहे मॅच जाणार आहे. हे आहे चॅलेंजिंग ओव्हर आणि अशा निर्णायक वेळेस आलेली आहे ती चॅलेंजिंग ओव्हर. खरे चॅलेंजिंग ओव्हर आत्ताच्या सामन्यात आले म्हणायचं सर कारण चॅलेंज कशी मी येऊ दे रन येऊ दे कशी मी येऊ दे रन येऊ दे. शेवटच्या बॉलला किती धाव पाहिजे सर. 3 रन पाहिजे चॅलेंजिंग ओव्हरला जिंकण्यासाठी 4 धावांची आवश्यकता. जर आता चॅलेंज पूर्ण नाही झालं तर पुन्हा एकदा ही IW टीम वापस येऊ शकते मॅच मध्ये. वॉरियर्स टीम कमबॅक करू शकते. जर ह्या चेंडू चौकार आणला तर कमबॅक येऊ शकते. तर एखादा व्हाईट एखादी डबल एखादा नो चेंडू पुन्हा मॅच पासून लांब घेऊन जाऊ शकतो वॉरियर्स संघाला. पाहायचंय अक्षय जगताप विरुद्ध यश नवले चांगला खेळलाय आणि मॅच मध्ये कमबॅक केलं ते वॉरियर्स संघाने. धावसंख्या झाली ती 8 या षटकामध्ये आलेत 8. 4 मायनस जिंकण्यासाठी 6 चेंडू 7 धावेची गरज. मॅच मध्ये आणले या षटकाने मॅच मध्ये आणले 6 चेंडू 7 धावांची गरज. बघा हा ब्रश फिरवायचा आहे का सर. चला कोण आहेत. हा पुष्पक ब्रश घेऊन तयारच आहे पुष्पक. नोकरचं प्रेशर प्रेक्षकांवर बी आहे पंचांवर बी आहे 12 खेळाडूंवर बी आहे. 18 चेंडू 12 धावांची गरज होती. तो सामना आता आलेला आहे 6 चेंडू 7 धावा. क्रिकेट आहे मित्रांनो. क्रिकेट हा गेम असा आहे की जोपर्यंत निकाल लागत नाही तोपर्यंत आपण सांगू शकत नाही सामना कोण जिंकेल. शेवटच्या चेंडू पर्यंत हा सामना चाललेला आहे. सर तुम्हाला काय वाटतं मॅच कुठे फिरली यांची. जिथे वैभव कवडेने जे षटक टाकलं त्या षटकामध्ये त्यांनी फक्त 1 धाव दिले आणि 2 त्यांचे सलामीचे फलंदाज जे धावबाद घेतले सर त्या ठिकाणी हा संघ फसला. तेच 2 मोठे धक्के आणि ती बी रनआउटच्या स्वरूपात म्हणजे आत्महत्या केली त्यांनी स्वतःचं विकेट त्यांनी दिले सर. त्या ठिकाणी तिथं टिकून खेळायची गरज होती एका सलामीच्या फलंदाजाला. आणि चॅलेंजिंग ओव्हरमुळे मॅच पूर्णपणे फिरली सर. अतिशय सुरेख अशी ओव्हर टाकली चॅलेंजिंग ओव्हर आणि त्याच्या आधीचे वैभवने टाकलेले ओव्हर. या 2 षटकामध्ये सामन्याचं चित्र बदलून टाकलं अक्षरशः या 2 गोलंदाजांनी. अक्षयने देखील उत्कृष्ट अशी गोलंदाजी केली आणि विराट कोहलीचा फॅन VK वैभव कवडे विराट कोहली VK 18. अरे आणि नो चेंडू डबल बाउन्स नो चेंडू. 6 चेंडू 6 धावांची गरज. फ्री हिट चेंडू 6 चेंडूत 6 धावांची गरज आणि फ्री हिट असलेला हा चेंडू. यश नवले चांगला फलंदाज आहे यश नवले. बघा कसा फटका आहे. अरे घेऊन मारलाय फिल्डिंग ऑफ साईडला लावायच्या नादी मिडॉन मोकळे सोडले वैभवांनी. ऑफसाईड मॅच गेली पण ऑफसाईड पूर्ण पॅक केलता परंतु मिडॉन पूर्ण मोकळा होता आणि त्याचाच फायदा घेतला यशने. 5 चेंडू 2 धावांची गरज. ह्यानंतर होणारा दुसरा नॉकआउटचा सामना SB किंग विरुद्ध गेम स्विंगरनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारलेले आहे आणि SB किंग संघाने त्वरित क्षेत्ररक्षण लावायचे. ह्या चेंडू नंतर उत्कृष्ट फील्ड 2 धावांची गरज. चांगलं फील्ड क्षेत्ररक्षण केलंय. पाहायचंय
आता मात्र यश नवलेने कळवलेला आहे तो आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षण नाही देखील 4 धावा जिंकलेला आहे. यश नवले कर्णधारांनी कर्णधार पारी खेळून संघाला विजय मिळवून दिलाय. यश हँडशेक नवले सर्वांनी. दोन्ही संघाला विनंती हँडशेक करा. उत्कृष्ट असा गेम मध्ये तुम्ही कमबॅक केला होता. अनस्टॉपेबल वॉरियर्स संघामध्ये चांगले खेळाडू सर जरी त्यांचं सलामीचं फलंदाज आउट झालं तरी पाठीमागे चैतन्य शिरकांडे आणि